जाईल, कारण की हे सर्व जे खेळाडू आहेत ना, मग आपण कोलीवाड्याचे 11 पकडूया आणि फणस डोंगरीचे 11 हे 22 खेळाडू याच मैदानावरती तर असतात प्रॅक्टिसला आणि एकमेकाचे प्लस पॉईंट्स एकमेकाचे मायनस पॉईंट्स अगदी त्यांना जवळून ठाऊक आहेत. आणि खास करून या मैदानाचा काना आणि कोपरा प्रत्येकाला ठाऊक आहे की या मैदानावरती कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे, कोणत्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवायचं आहे आणि कशा प्रकारे बॅटिंग करायचे, हे सर्व काही एकमेकाला ठाऊक आहेत. प्लस मायनस पॉईंट्स दोन्ही टीम्सला ठाऊक आहेत. परंतु क्वालिफाय कोण होणार, कोणता संघ सुपर 4 मध्ये जाणार, ह्यासाठी खरं तर ही लढाई आहे आणि दोन्ही संघ या मॅचमध्ये 100% देणार आहेत. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये स्मशान शांतता आहे, स्पीकर्स ऑफ आहेत, परंतु फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही घर बसल्या पाहताय आणि खरं तर त्याच तर प्रेक्षकांसाठी हे समालोचन सुरू आहे. खास करून आमचे नवोदित उभरते समालोचक मानस मनोरे यांचा आवाज पहिल्या रात्रीमध्ये देखील तुम्ही ऐकलात, आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा तुम्ही आवाज ऐकतायत. डे नाईट फॉर्मॅटमध्ये सध्या त्यांचं कार्य सुरू आहे. आज डे फॉर्मॅटमध्ये ते रावेनगरीमध्ये होते आणि लगेचच तिथून नाईट फॉर्मॅटमध्ये रजनी क्रिकेटसाठी समालोचन करण्यासाठी ते पेण शहरामध्ये दाखल झालेत. रायगडचा रिषभ पंत ऑन स्ट्राईकला असेल, ओमकार हरपाल आणि नॉन स्ट्राईकला असेल खेळाडू अक्षय जाधव, स्ट्राईक गोलंदाज अलंकार. हे बॅटल पाहण्यासारखं राहणार आहे, कारण की एका बाजूला एक्सपिरियन्स अनुभव असणारा फलंदाज ओमकार हरपाल, तर एक नवोदित उभरता सितारा पैन कोलीवाड्याचा हा सितारा असेल अलंकार. बॉलिंग ट्रॅकवर बॅटल जबरदस्त रंगेल. देऊया आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक, विश यू अ गुड गेम बोथ ऑफ यू. पहिला चेंडू उडवला, कॅचची आहे संभावना, त्या ठिकाणी वॉड कॅच. काय जबरदस्त झेल पकडला. हा कॅच आहे की हा सामना आहे. 440चा लागलाय करंट. रायगडचा रिषभ पंत आलाय माघारी. धक्का पहिला ओमकार हरपाल तंबूच्या आश्रयाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नरेश सावंत. निराशा निराशा आहे ओमकार हरपाल, खेमा खुश आहे. अर्थातच भूमी 11 पैन कोलीवाडा संघाचा न्यू जर्सीमध्ये खरं तर ह्या संघाला आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात टीम सिद्धिविनायक पैन फणस डोंगरी संघ. बॅटल अतिशय महत्त्वाचं असं म्हणूया की 50% कार्य आता पूर्ण झालंय असं म्हणावंच लागेल की ज्या अर्थी ओमकार मागे परतलाय, त्याला तंबूचा रस्ता दाखवण्यात यश आलं गोलंदाज अलंकारला आणि गोल्डन डकचा शिकार झालाय ओमकार हरपाल. त्याच्या जागी नरेश सावंत. प्रचंड अनुभव आहे, ताकदीचे फटके हा देखील खेळाडू खेळू शकतो. चेंडूला कोणत्याही क्षणी सीमा पार पाठवण्याची ताकद त्याच्या देखील मनगटात आहे. परंतु ओमकारची विकेट डाऊन झाल्यानंतर कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी असेल, षटकारांच्या शोधात जाईल की आपली विकेटला थोडी व्हॅल्यू देईल, या जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. सज्ज झाला आहे अलंकार चेंडू फेकण्यासाठी. समोर नरेश सावंत. शॉर्ट पिच, अप्पर कटचा फटका. वीरेंद्र सेवक झाले आठवण. चेंडू मात्र चाललाय डीप पॉइंटला, सीमा पार, चौकार. 400च्या स्ट्राईक रेटने केले सुरुवात. नरेश सावंतच्या अगदी रडारमध्ये चेंडू होता, त्याला लफ केला, चेंडूला पाठवलं सीमा पार. धावाला झाले या ठिकाणी सुरुवात. आलाय हा चौकार. खूप चांगला फटका होता. 4 धावा स्कोर कार्डवर जरूर लगावल्यात. 3 षटकांची आहे लढत. एका बाजूला असेल सिद्धिविनायक पैन फणस डोंगरी आणि दुसऱ्या बाजूला असेल भूमी 11 पैन कोलीवाडा हा संघ. खरं तर दोन्ही संघांचे पाठीराखे
मोठ्या संख्येने मैदानावरती उपस्थित आहेत. ऑफ स्टिकच्या बाहेर कॉफी बुक स्टाईल मध्ये आणखीन एक लॉफ्टेड हिट, एक टप्पा, चेंडू फरार, सीमा पार, सलगचा हा दुसरा चौकार. धावा झाल्यात आता स्कोर कार्डवर एकूण 8 धावा धावफलकावर आहेत. पहा नवोदित गोलंदाज आहे, उभरता सितारा आहे आणि त्याला मात्र आता कान मंत्र, काहीसा संदेश, काहीसा मेसेज देण्यासाठी लल्ला वास्कर त्याच्या जवळ आलाय. त्याला सांगितलं असेल कदाचित लल्लाने की मागचे 2 चेंडू खराब होते, तू कमबॅक करू शकतोयस, तुझ्याकडे अद्याप 3 चेंडू फेकण्यासाठी आहेत आणि ह्यात जर का 3 चेंडूवर एखादी सफलता जर मिळाली अलंकारला तर स्ट्रॉंगली कमबॅक करेल भूमी 11 पेन कोलीवाडा हा संघ. राईट मोर द विकेट पॅव्हलिन एंड कडून अलंकारचा हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिला आणि तदनंतर पंचांनी मात्र या चेंडूला स्वेअर घोषित केलंय. अवंतर धावसंख्येत होईल भर आणि धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचेल एकूण 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर आहेत. ऑन स्ट्राईकला असेल नरेश सावंत, नॉन स्ट्राईकला आहे अक्षय जाधव. स्विचिटचा फटका, दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. खरं तर हा फटका आहे ना खास करून ग्लेन मॅक्सवेलचा. अगदी मॅक्सवेल आणि रिव्हर्स हे अगदी जवळचं नातं आहे. खास करून अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट मॅक्सवेलची ती इनिंग अप्रतिम राहिलंय. शॉर्ट पिच चेंडू खराब आहे, दिशा दिलाय. या षटकातील हा तिसरा चौकार आलाय. अर्थातच फलंदाज आहे नरेश सावंतच्या बॅटमधना या षटकातील हा तिसरा चौकार आणि या 4 धावेने धावसंख्या मात्र आता झाले एकूण 13 धावा. 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि रात्रीचा आपण विचार केला तर एकूण वेळ झाले आता 3:19. खरं तर डे नाईट ड्युटी आमचे साथी समालोचक निभावत आहेत आणि शांत अशी झोप लागले त्यांना. परंतु सेकंड इनिंगमध्ये त्यांचा आवाज निश्चितच तुम्हाला ऐकायला मिळेल, मानस मनोरे. परंतु मी खास कौतुक करेल फॉर्च्यून इव्हेंटचं की ज्या अर्थी त्यांची क्लिअरिटी असेल आणि ते देखील वाट पाहतात की आजची रात्र केव्हा उरकेल, केव्हा संपेल आणि आम्ही केव्हा घरी जाऊ. डान्सिंग आउट ऑफ विकेट, चेंडू हवेत आहे, खराब फटका आणि त्यावर मात्र मिळाली विकेट भूमी 11 पेन कोलीवाडा संघाला आणि ही सफलता मिळालाय अलंकारला. धक्का दुसरा, फलंदाज नरेश सावंत तंबूच्या आश्रयाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर आपण पाहतोय 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावर आहेत. पेन शहरातील 2 बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये आणि हे क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय. खरं तर मानस जर वाघासमोर शैली असेल तर मग ती झुंज, ती लढत पाहायला मजा येत नाहीये, कारण की शैलीवर हावी होईल वाघ. परंतु जर 2 वाघ एकमेकासमोर जर असतील मग ती झुंज पाहायला देखील तेवढीच मजा येते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूला लॉफ केलाय, इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक फंबल, रन्स आल्यात 2. या ठिकाणी टीम सिद्धिविनायक पेन फणस डोंगरी संघाला. खरं तर चर्चा सुरू आहे 2 वाघांच्या युद्धाची, 2 वाघांच्या झुंजीची आणि हे दोन्ही वाघ आहेत, बलाढ्य संघ आहेत.
कित्येक अशा स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात खरं तर भूमी 11 पेन कोलीवाडा संघाने आणि अनेक मैदानं देखील गाजवलेली आहेत सिद्धिविनायक पेन फणस डोंगरी या संघाने देखील. यावेळेस डाव्या स्टिकच्या बाहेर आहे, पंचांचा इशारा आला, इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर एकूण 16 धावा धावफलकावर आहेत. इंटरनॅशनल नियम क्रमांक 22 या ठिकाणी जरूर लागू होईल. ऑफ स्टिकच्या जर खूपच चेंडू बाहेर असेल किंवा डाव्या स्टिकच्या जर खूपच चेंडू बाहेर असेल आणि पंचांना जर वाटत असेल की खेळाडूच्या रेंजमध्ये चेंडू नाही आहे तर मग पंच त्याला वाईट घोषित करू शकतायत. खराब चेंडू आहे, तिकडे पंचांकडे लक्ष आहे. इट्स अ बीमर कॉल आणि या बीमरच्या चेंडूवर आलाय चौकार. 4+1 आल्यात एकूण 5 आणि या 5 धावेने धावसंख्या मात्र चाले फ्लाय जाऊन पोहोचले 21 या आकड्यावर. चुकीला माफी नाही आहे. दगडी चाल चित्रपटातील अगदी फेमस झालेला हा डायलॉग आता मात्र म्हणावाच लागला, ज्या अर्थी ही मोठी चूक झाली. बीमर कॉल, फ्री हिटची संधी आहे. उघडा डोले, पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आमचे रोशन पाटील सरांचा खरं तर प्रसिद्ध झालेला डायलॉग आहे, परंतु डोले उघडे ठेवावे लागतील फलंदाजाला, कारण की ज्या अर्थी फ्री हिटचा चेंडू आहे. पाहूया फ्री हिटच्या चेंडूवर काय घडेल. फुलटॉस आहे, आणखीन एक कव्हरला, तिकडे क्षेत्ररक्षक आलाय. रन्स आले फक्त एक सिंगल. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले एकूण 22. 3 षटकांचा हा सामना. या षटकातील चेंडू झालेले आहेत एकूण 2 चेंडू झालेले आहेत आणि उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. पहिल्या चेंडूवर आपण पाहिला दुहेरी फटका आला, तदनंतर एक व्हाईट बॉल आला, मग बीमर, त्यावर चौकार आला आणि तदनंतरच्या फेकलेला चेंडूवर रन्स आली एक सिंगल. मैदानाच्या आतमध्ये खरं तर गोलंदाजावर आक्षेप नोंदवला आणि आक्षेप नोंदवला होता. खरं तर ही अग्निपरीक्षा आहे. मुथैया मुरलीधरनने देखील ही अग्निपरीक्षा दिली होती. हरभजन सिंगवर आक्षेप नोंदवला होता आणि खास करून सुनील नारायणला देखील ह्या अग्निपरीक्षेतून जावं लागलं होतं. असं म्हणतात विटेला जर पक्की व्हायची असेल ना तर तिला भट्टीतून जावंच लागतं आणि ही अग्निपरीक्षा. पाहूया गोलंदाजाची ॲक्शन या ठिकाणी तपासली जाईल. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये. आमिर पाटील समोरला चेंडू जरूर दिलाय, कॅच उडालाय. क्षेत्ररक्षक एसटी रक्षक स्वतः त्या ठिकाणी लल्ला वास्कर आला, झेल पकडला, धक्का बसला. टीम सिद्धिविनायक पेन फणस डोंगरी संघाला फलंदाज बाद झालाय सुयश भट. धक्का असेल तिसरा 22 या धावसंख्येवर. एक षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 22 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 3 विकेट्स गमावलेत. नवीन खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये, 5व्या क्रमांकावर असेल बडी.
एक आगलं वेगळं नाव या ठिकाणी जरूर आमच्या देखील कानावर पडतोय. कदाचित निकनेम असेल त्याचं, बडी. सो कम ऑन बडी असं मात्र आता म्हणावं लागेल. खरं तर आमचा आवाज त्याच्यापर्यंत जात नाही आहेत, परंतु लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऐकत असेल ते देखील म्हणत असतील कम ऑन बडी, वन मोर सिक्स. या ठिकाणी षटकारांची आवश्यकता आहे. पाहूया धावसंख्या किती होईल. स्विची दुधारी तलवार नाही. हा फटका घातक फटका. पहा, एकतर रन्स येतील, नाहीतर डॉट बॉल, नाहीतर मग विकेट. ही तलवार अशी आहे ना, एकतर दुसऱ्याचा गला कापेल, नाहीतर स्वतःचा देखील. भरपूर या फटक्यामध्ये रिक्स होती. डॉट बॉल अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे फटके आवश्यकता आहे का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. खेळाडू शफल झाला आणि तदनंतर मात्र चेंडू आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांती धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवर 23 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टॉस जिंकले या ठिकाणी भूमी 11 पेन कोलीवाडा या संघाने. आणि धावसंख्येचा जर आपण विचार केला तर एकूण 23 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आवाजात करूया बदल. शेवटच्या षटकासाठी आणि पुढच्या इनिंगसाठी आवाज आपण ऐकूया मानस मनोरे यांचा. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी सुरू आहे. हर्षल गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या रिझनमध्ये धावून नक्कीच पूर्ण केली जाते. या एका धावेच्या बरोबरीने पुनश्च एकदा धावफलक पुढे जाताना आपल्याला निर्धाव चेंडूची माफ करा सांगता होतीये. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी दुधारी तलवारीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुनश्च एकदा पंच आमच्या दिशेने वळत आहेत. या चेंडूला मात्र स्वर घोषित करताना नक्कीच पाहायला मिळतील. अवांतरच्या माध्यमातून एका धावेच्या स्वरूपाने धावफलकामध्ये वाढ नक्कीच केली जाते आणि धावा झालेल्या आहेत. आता इथे मात्र अवैध बॉल आहे. झेल घेण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. टिपलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा मात्र खेळ. येथून तंबूचा रस्ता फलंदाजाला नक्कीच दाखवला जाईल.
यावेळेस देखील सरळ बॅटने या फटक्याला खेचून काढलंय. चांगला फटका, मस्त स्ट्रोक मारला आणि या चेंडूवरती 4 धावा नक्कीच मिळवल्या जात आहेत. अगदी स्ट्रेट फॉरवर्ड हा फटका या ठिकाणी खेचला होता आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीने संघाचा धावफलक पोहोचला जात आहे ते म्हणजे तब्बल 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती झाल्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही या सत्रामध्ये शिल्लक आहे. यावेळेस देखील फटका खेचायचा होता परंतु विकेट किपर त्या ठिकाणी बॅकवर्ड रिझनमध्ये हलकेशे फंबल होत आहेत. चेंडूचा पाठलाग त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल आणि एका निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी नक्कीच केली जाते. यावेळेस देखील सरळ बॅटने कमालीचा फटका खेचून काढलाय. डाऊन द ग्राउंड हा शॉट, चेंडूला पाठवलाय सरळ आउट ऑफ द ग्राउंड आणि शेवटच्या चेंडूवरती लगावलाय एक दमदार षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 35 धावा. येणारे आता 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धाव्यांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. ते म्हणजे भूमी 11 पेण कोळीवाडा या संघासमोर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावसंख्येची गरज. नक्कीच पाहायला मिळणार आहे म्हणजे प्रति षटकामागे इथे आता 12ची सरासरी तुम्हाला राखावी लागणार आहे.
चला चला काय चलिए, काय चला का चलिए, चलिए मैदान के ऊपर चलेंगे, हिंदी या मराठी बताइए. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. या ठिकाणी सुरुवात होतीये दुसऱ्या सत्राची. पहिला चेंडू इथे मात्र अवैध चेंडूला उडवून दिलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली उभे आहेत. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. सोरा कमाल का मारत है. यहाँ पे देखिए बड़ा शॉट, मोठा फटका या ठिकाणी आलेला आहे आणि 6 धावेंचा एक देखणा षटकार इथून देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि या 6 धावेच्या बरोबरीने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय. ते म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 धावा कर तर पाठलाग करायचा 18 चेंडूंवरती 36 धावेंचा. समीर आवासकर एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, ज्याला मी म्हणेन की एक ट्रम्प कार्ड आहे टीम पेंट कोळीवाडाचा. आणि जेव्हा खेळाडू चालतो तेव्हा खरं तर बरीचशी गणितं मैदानाच्या आतमध्ये सुद्धा पालटवली जातात. याची देखील नोंद आपण घ्यायची आहे. 2 धावा पूर्ण. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेंच्या बरोबरीने 11 या आकड्यावरती संघाचा धावफलक आता जाऊन पोहोचलं गेलंय. नाईटची शृंखला काल आपण जवळजवळ 2:45 वाजता कालची रात्र आपण संपवली होती, परंतु आजच्या रात्रीला आता 3:45 जवळजवळ घड्याळाचा काटा पोहोचलेला आहे. परंतु आजची रात्र अजूनही संपलेली नाही आहे. अजूनही या सत्रामध्ये 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होती आणि निर्धाव चेंडू पडल्यानंतर मात्र धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजे 11. P1चं पॉवर प्लेचं पहिलं षटक. नरेश सावंत एक एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंमध्ये 11 धावा जरूर खर्च केल्यात. यावेळेस सरळ बॅटने समीर रावास्कर यांच्या बॅटमधून आलेला फटका. चेंडू अडवायचा होता, परंतु झेल घेण्याच्या नादात चेंडू गेला सीमा पार. आलाय षटकार. सत्रह रन टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर यहाँ से जरूर बनाया जाएगा. 17 धावा या ठिकाणी तुम्हाला धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतील. 17 पे होता है खतरा, परंतु खतरा कोणाला होणार आता हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. 17 पे खतरा याचा उल्लेख आपण करतो.
हलक्या हाताने टॅपिंग क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण त्यामध्ये यश मिळत नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पडलाय. 17 धावा या ठिकाणी धावफलकावरती जमवल्या आहेत. येणारे 12 चेंडू आणि 19 धावेंची गरज. बारा गेंदे बारह गेंदे और जीत के लिए 19 रनों की जरूरत आपको मैदान के ऊपर जरूर देखने को मिलेगी. 12 गेंदे 19 रन. अब नए गेंदबाज पेड़ सिटी एंड की तरफ से गेंदबाजी करने के लिए आएंगे. हलके हाताने मात्र या ठिकाणी खेळलं होतं. चेंडू शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये जाताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने 18 या आकड्यावरती संघाचा धावफलक आता जाऊन पोहोचलं गेलंय. एक वेल स्टार्टची गरज होती या 36 धावेंचा पाठलाग करताना टीम भूमी 11 पेण कोळीवाडा संघासाठी. तो वेल स्टार्ट त्यांना मात्र या ठिकाणी नक्कीच प्रदान करून दिला जातोय. 18 या आकड्यावरती मात्र संघाचा धावफलक आत्तापर्यंत जाऊन पोहोचलं गेलंय. उर्वरित येणारे आता 11 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 18 धावेंची गरज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर ओमकार यांनी गोलंदाजाशी बरीचशी चर्चा केलेली आहे आणि कशा प्रकारची गोलंदाजी, कोणती लाईन आणि लेंथ तुम्हाला फेकायची आहे याचं विवरण मात्र या ठिकाणी देण्यात येत आहे. अगदी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, झोपला शॉट ज्याला मी म्हणतो तो मारण्याचा प्रयत्न केला होता. अक्षरशः त्यांची बॉडी जी आहे ती फ्लॅट झाली होती ग्राउंडवरती, परंतु फळीची इनर एज घेऊन चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि यावेळेस मात्र समीर अवस्कर यांना बाद व्हावं लागेल. या ठिकाणी मात्र आउटसाइड द ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पिच केला गेला होता. पंचांचा वाईड चेंडूचा इशारा या ठिकाणी नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचला गेला आहे आणि वाईडच्या माध्यमातून धावांचं गणित या ठिकाणी नक्कीच वाढवलं जात आहे. 19 या आकड्यावरती संघाचा धावफलक मात्र जाऊन पोहोचलं गेलं आहे. अजूनही विजयासाठी 17 धावेंची या ठिकाणाहून गरज आहे. पुनश्च एकदा वाईड लाईनच्या बाहेर चेंडू पिच केला जातोय. पंचांनी याही चेंडूला मात्र स्वेअर घोषित केलेला आहे. इथे मात्र पेण कोळीवाडा टीमसाठी अडचणी मैदानाच्या आतमध्ये वाढल्या जात आहेत. जशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून व्हायला हवी आहे तशा प्रकारचा खेळ होत नाही आहे आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आता पेण कोळीवाडा टीम मजबूत होती आहे. फणस डोंगरी टीमला या ठिकाणाहून मात्र आता जर कमबॅक करायचं असेल तर चेंडू निर्धाव फेकण्याच्या बरोबरीने विकेटसुद्धा या मॅचमध्ये मिळवाव्या लागतील. फटका जरूर खेचायचा होता अक्रॉस द लाईन. या ठिकाणी लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा
निर्धाव चेंडूचा या ठिकाणी नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता 9 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. धावा आणि चेंडूंमध्ये 7चं अंतर, एकात 2 मोठे फटके या अंतराला कमी करताना पाहायला मिळतील, ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु हे 3 चेंडू या षटकातले अतिशय महत्त्वाचे आहेत या मॅचमध्ये. मोठा फटका खेचायचा होता जरूर. हवेत चेंडूला ट्रॅव्हल केलं जातंय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावा याही ठिकाणाहून मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. आता 8 चेंडू आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. एकेरी दुहेरी धावा सुद्धा विजयाच्या समीप नेऊ शकतात. काळ जरी अडचणींचा असला परंतु सिंगल डबल तुम्हाला कंटिन्यू ठेवायचे आहेत. जर तुम्हाला या मॅचमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यायची असेल तर एकेरी दुहेरी धावा महत्त्वाचं आहे. एकाच मोठा फटका त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. खेचण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक होतोय. चेंडू आणि फळीचा कोणताच संपर्क मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी सुद्धा पिच केला आहे. 7 चेंडू आणि आता विजयासाठी 14 धाव्यांची गरज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 14 धावा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. विकेट किपर यांच्या हातामध्ये मात्र हा चेंडू विसवला गेला आणि त्याच्याच बरोबरीने आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेला. 36 धावांचा पाठलाग करणाऱ्या भूमी 11 पेन कोळीवाडा टीमने धावा बनवल्या. धावफलकावरती 22 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 14 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजे भूमी 11 टीम पेन कोळीवाडा या संघासाठी. आजच्या रात्रीमध्ये आपण 8 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये पाहिला, ज्यामध्ये आपण पाहिलं की 6 संघ आता परत घरच्या दिशेने गेलेले आहेत. परंतु जे 2 संघ राहिले त्यामधील ही लढत, ही फाईट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतीये. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतील. उदय यांच्या हातामध्ये मात्र आता चेंडू सोपवण्यात येतोय. विजय आणि पराजय यांच्यामध्ये उभा आहे तो म्हणजे खेळाडू उदय, आणि विजय आणि पराजय यांच्यामध्ये उभा आहे तो म्हणजे लल्ला वास्कर आणि ओमकार साकोस्कर. ओमकारची फलंदाजी आजच्या रात्रीमध्ये चाललेली आहे. तो ओमकार या लल्लाने सुद्धा छोट्या छोट्या इनिंग का होईना पण आजच्या रात्रीमध्ये चांगला खेळला तो लल्ला. आणि गोलंदाजी मार्गवरती उदय गद्रे ज्याने सुद्धा केलंय स्वतःच्या टीमसाठी चांगलं काम, त्याला देखील आपण त्या ठिकाणी पाहू शकता. 6 चेंडू आणि गरज विजयासाठी 14 धावेंची. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट, डाव्या बाजूने गोलंदाजी करतायत. हवेत चेंडू आहे, शॉर्ट पॉइंटला टिपला जातोय झेल. कहाणी में आया है ट्विस्ट, कारण या ठिकाणी पिक्चर अजून बाकी आहे हे दाखवून दिलंय. शेवटच्या क्षणापर्यंत लढाऊ वृत्ती आम्ही सोडणार नाही, हे फणस डोंगरी टीमचं जे उद्दिष्ट होतं ते देखील त्यांनी सिद्ध केलंय. फलंदाज बाद. पाच चेंडू आणि आता 14 धाव्यांची गरज आहे. आणि ऋषी कोळी
हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ऋषी कोळी म्हणजे हार्ड हिटर बॅटर. आता हार्ड हिटिंग करावी लागेल. हार्ड हिटिंग करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू आहे, अगदी आसमानाला हुलकावणी देऊन चेंडू मात्र जमिनीवरती आला होता. क्षेत्ररक्षक येत आहेत एका हाताने. हा झेल घेण्याचा त्यांचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पण यावेळेस आपण पाहिलं झेल जमिनीलगत दान केला गेला. 2 धावा देखील इथून बनवल्या गेल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीने संघाचा धावफलक पोहोचलं जात आहे ते म्हणजे 24. या आकड्यावरती आता 4 चेंडू आहेत आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. आजच्या रात्रीमध्ये फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स यांच्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली गेलेली आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे की बराचसा उशीर झालेला आहे. आजच्या रात्रीमध्ये जवळजवळ घड्याळाचा काटा 4च्या आसपास पोहोचलेला आहे. वाईड बॉल पंचांचा निर्णय या ठिकाणी नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. वाईट चेंडू तुम्हाला फेकायचे नाही आहेत. वाईट चेंडू फणसडोंगरी टीमसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात हे त्यांना मात्र ओळखून आणि त्याला अनुसरून खेळ करावा लागणार. उदय गद्रे एक चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यांना मात्र आता अचूक लाईन आणि लेंथ शोधावी लागणार आहे. ऋषी कोळी यांचा प्रयत्न होतोय. जाना था वाशी पण पहुंच गई काशी. अशी परिस्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये होती आहे. ज्या दिशेने मारायचा होता त्या दिशेला जरी चेंडू गेला नसला तरी एकच धाव मात्र मिळती आहे. मोठे फटके खेचायचे. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. फणस डोंगरी टीम ज्यांनी 1 चेंडूवरती 1 धाव आजच्या रात्रीमध्ये वाचवली होती तिथून त्यांनी तो विजयाचा प्रवास सुरू केला होता आणि इथपर्यंत ते आता पोहोचलेले आहेत. आणखीन एक चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर पिच केला जातोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल अव्वांतर चेंडूचा आणि इथून अजूनही मॅचमध्ये मजा शिल्लक आहे कारण चेंडू अजूनही आहेत ते म्हणजे 3 आणि आता विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. प्रत्येक चेंडूवरती आता 3-3 धावा या ठिकाणाहून येणं महत्त्वाचं आहे. त्या उलट मी म्हणेन एकाच चौकार षटकार आला तर प्रेशर रिलीज केलं जाणार. इथे मात्र तोच लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अगदी सीमा रेषेलगत पोहोचला जातोय. 2 धावा या ठिकाणी मिळवल्या जात आहेत. काटे की टक्कर, रोमांचक सामना. दोन चेंडू आणि या ठिकाणी मात्र आता 7 गरज आहे. हा चेंडू या मॅच मध्ये निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती आपल्याला या मॅचचं गणित नक्कीच पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची मैदानाच्या आतमध्ये गरज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतीये. 2 चेंडू आणि 7 धावा. इथून मात्र फलंदाज ओमकार यांना मात्र विजयाला आकार द्यायचा असेल तर फटका साकार करावा लागेल. सरळ बॅटने झेल घेण्याचा प्रयत्न. 1 धाव या चेंडूवरती आलेली आहे. काय मॅच होतीये मित्रांनो. अक्षरशः फोकट में पैसा वसूल मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतीये कारण 1 चेंडू आणि आता विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 1 चेंडू 6 धावा. ऋषी कोळी आहे, उदय गद्रे. उदय गद्रे जिंकवणार टीम फणस डोंगरीला का ऋषी कोळी जिंकवणार टीम भूमी 11 पेण कोळीवाडाला हे पाहणं देखील महत्त्वाचं. हृदयाची ठोके वाढवणारी मॅच, थक 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 करणारी मॅच. एक चेंडू आणि 6 धावांची या ठिकाणाहून गरज आहे.
एक चेंडू 6 धावा एक चेंडू फुल टॉस होता. ऋषी कोळी मारायला हवा होता, मारला नाहीये. वेळ निघून गेली की किंमत तुमची मात्र काहीच राहत नाही. इथून संपला खेळ आजच्या रात्रीतला आणि या फणस डोंगरी संघ बनलाय सेकंड टीम जो होणार आहे आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नक्कीच दिलं जाईल आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो ठरताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील.